आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचा अनागोंदी कारभार। सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कुठलीही जात पडताळणी केली जात नाही व तेथील कर्मचारी हे पूर्णपणे राजरोसपणे पैसा उकळण्याचा धंदा केलेला आहे। प्रत्येक व्यक्तीला अडवणूक करून त्यांच्याकडून म्हणेल तेवढे पैसे उकळणे आणि व्हॅलिडिटी देणे। राजकारणी लोकांनी फोन केल्यास कोणतेही पुरावे न केल्यास तरीही त्यांची जात पडताळणी होते आणि एखाद्या गरीबाला वेगवेगळे कारणे दाखवून त्याची व्हॅलिडिटी नाकारली जाते आणि राजरोसपणे पैसे मागितले जातात। जात पडताळणी काही एजंटही ठेवले आहेत ऑफिस बाहेर व काही गावातही। यापूर्वीही जात पडताळणी कार्यालयाचे सर्व अधिकारी भ्रष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण असे बरेच लोक व्हॅलिडिटी पासून वंचित आहेत। म्हणून ओळख पैसा हा त्यांचा ट्रेडमार्क आहे। ही महिला परितक्या असून तिचा मुलाचा उच्च शिक्षणासाठी नंबर लागलेला आहे। त्याला कास्ट व्हॅलिडिटीची गरज आहे। आज 2 वर्षापासून त्या महिलेवर व मुलावर त्यांनी अत्याचार जात पडताळणी कार्यालयाने केलेले आहे। मागचे प्रकरण जर बघितले तर अशोक जाधव या नावाच्या माणसाने कास्ट व्हॅलिडिटीसाठी पहिलीचा दाखला कनिष्ठ महाविद्यालयाचा जोडला तरीही कास्ट व्हॅलिडिटी झाली। कास्ट व्हॅलिडिटीच्या या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माची कास्टॅबिलिटी होते, पण तिथले अधिकारी, सर्व जिल्ह्यातील जात पडताळणी अधिकारी व तेथील कर्मचारी पूर्णपणे भ्रष्ट असून सर्वसामान्यांच्या व गोरगरिबाच्या माथ्यावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न हे अधिकारी करत आहेत। अधिकारी सांगतात की आम्हाला बार्टीच्या महासंचालकापर्यंत हप्ता द्यावा लागतो असे सांगतात, म्हणून आम्ही पैसे घेतो आणि ह्या अधिकाऱ्यांची जर प्रॉपर्टी ती जर चौकशी केली तर आम्हाप आहे। तेथील कंत्राटी कर्मचारी यांचीही चौकशी करणे आवश्यक आहे, कारण त्यांना मिळतो 6,000 रुपये पगार, पण महिन्यासाठी तो लाखोंची कमाई करतो। यास जबाबदार कोण? जात पडताळणी कार्यालयाच्या विरोधात आतापर्यंत बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या, पण त्यांच्या वरिष्ठ अधिकारी त्यांनाच खतपाणी घालत आहेत। देशात लोकशाही आहे की हुकुमशाही हे दिसत नाही। अधिकारी हा म्हणतो की मला काय फुकट नोकरी लागलेली नाही, म्हणून येथील कर्मचाऱ्यांची स्थावर मालमत्तेची व इतर मालमत्तेची चौकशी करावी व योग्य ती कारवाई व्हावी। पूर्ण पूर्तता केलेली आहे, परंतु मला जात पडताळणीचा दाखला आज दिलेला नाही। टाळाटाळ करत आहे, तर आज ये, उद्या ये, परवा ये, तारखा 3 झाल्या। चौकशी पथक लागलं, चौकशी पथकाचं आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला तुझी कागदपत्र खोटी वाटते, लाभाड बोलते, चोरी करून। याच्या अगोदर किती जणांना दिले तुमच्या? ह्याच्या अगोदर आमच्या जातीमधले लाडे, लोकरे, गिड्डे, एलपले, एकुटे, कंडरे राहणार बंदिशेगाव। माझा मुलगा शिवमानंद येलमारे याच्या जात पडताळणीसाठी मी आमरण उपोषणास बसलेली आहे। माझी जात पडताळणी, माझ्या मुलाची जात पडताळणी करून देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी मला आमरण उपोषण करावे लागले आहे। त्यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली असता साहेबांनी मला जात पडताळणी करून देणं होत नाही। पैसे दिल्याशिवाय मला 50,000 रुपयाची मागणी केलेली आहे। किती वर्ष झाले? एका तासामध्ये व्हॅलिडिटी करून देते। गिड्डेची सुद्धा व्हॅलिडिटी, मारुती गिड्डे यांच्या मुलीची एका तासात करून दिले त्यांनी। काय त्याच्याकडून किती पैसे घेतले असे काय म्हणजे तुम्हाला काय माहित आहे? 6 लाख रुपये घेतले। 6 लाख रुपये, ओके। म्हणजे यांनी धंदा चालू केलेला आहे? धंदा चालू केलेला आहे, पैसे छापण्याचा। पगार, शासकीय पगार घेऊन पण वरनं पैसे छापण्याचा धंदा चालू केला। पूर्ण ऑफिसच कसं बरं काय? सांग। पूर्ण ऑफिसच यांचा धंदा चालू केला आहे। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02।
शी संपर्क साधावा.